श्रीकांत शिंदे आणि मी महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं धैर्यशील मानेंनी सांगितलंय। बाळासाहेबांची खरी ताकद तरुणाईत आहे, तरुणाईला आम्ही एकत्र आणणार आहोत असं धैर्यशील माने म्हणतात। निव्वळ भावनेवर राजकारण करता येत नाही, त्याकरता फील्डवर काम करावं लागतं। धैर्यशील मानेंनी या शब्दात उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल आणि पर्यायाने शिवसेनेचा खासदार बनून राज्यभरामध्ये कशा पद्धतीने काम असणार आहे, कारण ही जबाबदारी तुमच्यावर देखील असणार आहे येत्या काळात। परवाच मी आणि श्रीकांत शिंदे साहेब आम्ही दिल्लीमध्ये होतो। दिल्लीमध्ये आम्ही असं ठरवलं की आता महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे। आम्ही आता महाराष्ट्र सर्वत्र फिरून बाळासाहेबांची ही शिवसेना परत तळागाळापर्यंत पोहोचून संघटन वाढवत येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार कशा पद्धतीनं विधानसभेमध्ये बाळासाहेबांचा भगवा परत एकदा या ठिकाणी डौलानं विधानसभेवर कशा पद्धतीनं डौलेल यासाठी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे टीममध्ये काम करू। एकनाथ शिंदे साहेब एका बाजूला ठेवा, देवेंद्रजी एका बाजूला ठेवा आणि अजितदादा ही तिघही अतिशय प्रशासनाला गतिशीलपणे चालवणारी, अतिशय प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये रिझल्ट ओरिएंटेड काम करणारी मंडळी, नेते मंडळी एका बाजूला आहेत। आणि नुसतंच भावनिकतेचं वातावरण जर या ठिकाणी चाललं तर ते महाराष्ट्राचं नुकसान होऊ शकतं, याचा विचार करणारा सुद्धा बहुतांश महाराष्ट्र आहे। आणि महाराष्ट्राचं हित हे सर्वोच्च ठेवणारा महाराष्ट्रीयन माणूस निश्चितपणे हा मराठी माणूस या महायुतीच्या पाठीशी परत एकदा या ठिकाणी त्याचे आशीर्वाद उभे करेल असं मला निश्चितपणे खात्री आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।